मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतामध्ये पीक फेरपालटीचा किती महत्त्व असतं, म्हणजे ऊस शेतीत समजा जर आपण 100 टनाच्या वर उत्पादन घेणार आहोत तर त्यामध्ये पिकाची फेरपालट किती करणं महत्त्वाचं असतं, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आता अण्णांचं दरवर्षी ऊसाची शेतात फेरपालट कशी असते, केळीचं पीक, त्याच्यानंतर ऊस आणि त्याच्यानंतर खोडवा, परत शेताला विसावा आणि परत केळी, म्हणजे असं असतं. केळीमुळं काय होतं, केळीचे जे खूट आहेत, जे काही केळीपासून निघणारा पालापाचोळा कचरा आहे तो शेतातच गाडला जातो आणि एक ऑर्गॅनिक मॅटर चांगला तयार होतो. तर आपण आज ह्या केळीच्या शेतात अण्णांच्याच उभा राहिलोय, तर त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत आणि फेरपालटीचं काय महत्त्व आहे हे अण्णांकडून जाणून घेणार. अण्णा नमस्कार. नमस्कार. ही जी केळीची लागवड आहे, ही केळीची लागवड म्हणजे हा खोडवा आहे सध्या, ह्याच्यात लागण आपल्याला उत्पादन कसं किती मिळालं आणि लागवड किती अंतरावर केली ह्याबाबत थोडक्यात माहिती द्या. आता हा खोडवा आहे, टोटल हे 5.5 एकर क्षेत्र आहे. तर 5.5 एकर क्षेत्रामध्ये मला एकरी 42 टनांनं उत्पादन मिळालेलं आहे आणि सरासरी 13,000 मला दर मिळाला. आणि साधारण एका एकराला 5 लाखाच्या वरती मला पैसे मिळाले. म्हणजे आज आपण ऊसाचा 3,000 दर पकडला तर जवळजवळ 170 टना एवढे पैसे मला 12 महिन्यामध्ये मिळालेले आहेत. तर याला केळीचं अंतर किती आहे, दोन रोपातलं कसं ठेवलंय? हां, आता हे केळीचं जे अंतर आहे ते 6x5 वरती आहे. साधारण 6x5 वरती एकरी 1452 रोपे बसतात. आणि हे जे करत असताना थोडी वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. बऱ्याचदा म्हणजे जवळजवळ बऱ्याच ठिकाणी केळीला कसं आपण भर लावतो, पण याला आपण भर लावलेले नाही. एकदम आपण तंबाखू कसं लावतात जमिनीवरती त्या पद्धतीने ही केळीची लावण केलेली आहे आणि ह्याला भर वगैरे अजिबात आपण काही केलेलं नाही. तरी पण गेल्या वर्षी माझी काय एक घड जवळजवळ 50 किलोपर्यंत होते, तरी पण एक सुद्धा खूट माझा मोडून पडलेला नाही आणि ह्याच्या मुळ्या पण डिस्टर्ब अजिबात झालेल्या नाहीत. ज्यावेळी आपण भर लावतो त्यावेळी त्याच्या मुळ्या तुटत असतात. तर हा एक प्रयोग केलेला आहे मी. ह्या पद्धतीनं गुजरातमध्ये शेतकरी करतात. तर तिथं मी बघून आलो होतो आणि ते बघून आल्यानंतर एक मला वाटलं की आपण सुद्धा करून बघावं. आता लागण पण चांगलं उत्पादन मिळालं. 42 टन म्हणजे एकरी ऊसाचं कसं आपण म्हणतो 100 टन पडले की चांगलं मिळालं, तसं 42 टन म्हणजे जवळजवळ 100 टनाच्या वर उत्पादन काढल्यासारखं ऊसाचं तुलना करायचं झालं तर आहे. ओके. तर आता अण्णा एक सांगा, हा खोडवा आता किती दिवसाचा आहे? आता घड पडायला चालू झालेत. हा खोडवा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, साधारण एक 8 महिन्याचा आहे हा. आणि साधारण एक मेच्या पहिल्या आठवड्यात ह्याचं हार्वेस्टिंग सुरू होईल. ओके. तर आता केळी शेतात घेणं, तर ह्याचा फायदा तुम्हाला ऊस शेतीत कसा होतोय नेमका, म्हणजे फेरपालट म्हणून केळी किती महत्त्वाचं पीक आहे असं आपल्याला वाटतंय? अतिशय चांगला फायदा होतो. जर ऊसाचं उत्पादन चांगलं काढायचं असेल तर केळी, हळद किंवा हरभरा ही बेवड अतिशय चांगली आहेत. आणि केळीचं ज्यावेळी आपण फेरपालटसाठी निवड करतो त्यावेळी किंबहुना कमीत कमी ऊसाएवढे तर पैसे होतातच आणि फेरपालट पण चांगला होतो. त्यामुळं आपणाला जो फेरपालट इतर पिकं घेतलं तर आपणाला खर्चसुद्धा निघणार नाही. समजा उदाहरणार्थ आता मी सोयाबीन आणि हरभरा केला तर आजच्या ह्या रेटला आणि आज त्याचं जे काय त्याच्यावर रोगराईचं जे मारा झालेला आहे त्याचा विचार करता खर्चसुद्धा निघत नाही. आणि केळीचं जर आपण त्याला पर्याय पण चांगला होतो फेरपालटीला आणि बेवड अतिशय चांगला केळीचा. तुम्हाला जे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्ही केळीच्या बेवडमध्ये घेऊ शकता आणि पैसेसुद्धा त्याची ऊसाएवढी कमीत कमी होतात. आता गेली 3 वर्षे माझी ऊसापेक्षा जास्तच झालेत. आता ह्या वर्षी माझे एकरी 5 लाख झाले, गेल्या वर्षी माझे एकरी 6 लाख झाले आणि पलीकडल्या वर्षी माझं एकरी 6,80,000 झाले एका पिकामध्ये एकरी. ओके. तर आता शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे केळीची खूट आहेत, हे केळीची खूट अण्णा काय करतात नेमकं, हे केळीची खूट आता मोठे ट्रॅक्टर ड्रॉन मशीन आलेले आहेत, त्या मशीननं डायरेक्ट केळीची खूट बारीक केले जातात. शेतातनं निघणारा एवढा पालापाचोळा कचरा हा जो शेतात गाडला जातो, याच्यामुळं काय होतंय, ह्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढतंय. आता ही जर आपण माती हातात घेऊन बघितली, माती एकदम म्हणजे एकदम अशी एकदम चहाच्या पावडर सारखे आणि चहाच्या पावडर सारखे असून ह्याच्यात कुजलेले घटक खूप जास्त आहेत. त्यामुळे आणि ह्याचा जर वास घेतला तर एकदम
कुजलेल्या जसा घटकांचा वास येतो तसा ह्याचा वास येतो. म्हणजे एवढं ऑर्गॅनिक कार्बन, एवढं ऑर्गॅनिक मॅटर आपण जमिनीत ॲड करणार आहे आणि याचा अल्टिमेटली फायदा पुढे चालून ऊस पिकाला होणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी केळीचं पीक खूप महत्त्वाचं आहे. म्हणून एक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, कोणतंही एक पीक कंटिन्युअस शेतात घेऊ नका. शेतात थोडं थोडं बदल करत चला. केळीसारखं पीक घ्या किंवा द्विदल वर्गीय पीक घ्या आणि मग परत ऊसाचं पीक करा. ऊस उत्पादन हायेस्ट ऊस उत्पादन घेणं, विक्रमी ऊस उत्पादन घेणं, ह्याच्या मागची ही सूत्र आहेत. ही सूत्र फक्त शेतकरी बंधूंनी जर एकदा लक्षात घेतली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी 100 टनावर असेल अशी मी आशा करतो. मी शेतकरी समूहामार्फत असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला दिले जातात, आपल्याला उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी आपण हे आपल्या समूहाचं चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या समूहाचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपल्या मित्रांना देखील सांगा. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक घंटीचं चिन्ह दिसते, ते देखील आपण ऑन करा. म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ ज्या वेळेला टाकू त्यावेळेला ते व्हिडिओ आपल्याला मिळतील. धन्यवाद.